हिवाळ्यामध्ये भरपूर आवळे मिळतात बाजारात आणि आपण आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो। आज आपण असाच झटपट आणि सोपा साधा एक आवळ्याचा पदार्थ बनवणार आहोत, जे तुम्हाला मुलांना टिफिनमध्येही देता येईल, कुठल्याही पराठ्यासोबत खाता येईल असं अगदी सोप्या पद्धतीने। हे पहा, आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून किसून घ्यायचेत। हे अर्धा किलो मी आवळे घेतलेत। आता आपण हिवाळ्यामध्ये आवळे येणं सुरू झालं आहे। आपण वेगवेगळे मुरब्बे किंवा चटण्या, लोणचं आवळ्याचे बनवतच असतो। त्याच प्रकारे हाही पदार्थ अगदी करायला सोपा, साधा आणि खायला टेस्टी। आवळा खूप पौष्टिक असतो केसांच्या, डोळ्यांच्या आरोग्यासाठी। आता मी कढईमध्ये संपूर्ण आवळ्याचा किस टाकला आहे। आता थोडंसं परतून घ्यायचं आहे आवळ्याचं मॉइश्चर जे आहे ते कमी करण्यासाठी। आणि मी एक इंच आलं घेतलं आहे। तुम्ही हवं तर सुंठ पावडरही टाकू शकता किंवा फ्रेश आलं असेल तर तेही टाकू शकता। आता आपण यात काळं मीठ टाकले अर्धा चमचा। तुम्ही काळं मीठ नसेल तर आपलं नेहमीचं मीठ टाकलं तरीही चालेल। 5 ते 6 काळे मिरे। आता याला छान परतून घ्यायचं आहे। मिठाला जे पाणी सुटेल त्यात बऱ्यापैकी आवळे शिजून जातात। एक सारखं त्याला परतून 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवूया। मध्ये मध्ये चेक करत राहा। 1-2 मिनिटं झाकल्यानंतर हे पहा, बरेच आवळे सॉफ्ट झालेत। आता मी आवळे अर्धा किलो घेतलेत। त्याच्यासाठी मी 1/4 किलो गूळ वापरलेला आहे। जर तुम्हाला सेम प्रमाण वापरायचं असेल तर अर्धा किलोला अर्धा किलोही वापरू शकता। जसं आवळ्याचा किस 2 वाट्या झाला तर तुम्ही 1 वाटी गूळ वापरा किंवा साखर वापरली तरीही चालेल, किंवा खडी साखर मिश्री जी वापरतो ती वापरली तरीही चालेल। 5 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर हे पहा, पूर्ण गुळाला छान पाणी सुटलंय, त्याचा पाक झालाय। आता हा पाक घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे। जेव्हा पातळ होतो त्याच्यानंतर 1-2 मिनिटं फास्ट गॅसवरती शिजून घ्या, म्हणजे पूर्ण पाक घट्ट होऊन जाईल। आणि आपण हे भोपळ्याच्या बिया टाकल्यात, ते ऑप्शनल आहेत। त्याला थंड करून कुठल्याही काचेच्या भरणीत भरून ठेवा, वर्षभर छान राहतो फ्रीजमध्ये। थँक्यू।